आज गंगाखेड शहरामध्ये 1 महिना पाऊस काळ संपत आला। आज बळीराजाने थोडीशी हजेरी लावली। निसर्ग थोडासा ओलावा झाला। आज सकाळी रिमझिम पावसामध्ये चालू झालेला आहे। पावसाचे कारण एकच की मानवच त्याला कारण आहे। जंगल तोडी, कॉन्क्रीट रस्ते, सोलर पॅनल याच्यामुळे पाऊस कमी पडत आहे असे नासाचे म्हणणं आहे। आणि झाडं वरचेवर कमी होत चालले, प्रदूषण वाढले। म्हणून भविष्यामध्ये एक व्यक्ती एक झाड लावा आणि निसर्गाला संतुलन ठेवा, काळाची गरज आहे। कॉन्क्रीट रस्त्यामुळे टेम्परेचर जास्त वाढले। यावर्षी गंगाखेड शहरामध्ये 44, 45, 46 पर्यंत टेम्परेचर गेलं आहे। 1 महिना पाऊस काळ संपला। पुढील सामना दुष्काळाचा, पाण्याची टंचाई, त्याच्याकरता या जून जुलैमध्ये आपण वृक्ष लागवड करा, चांगले झाडे लावा दर्जाचे, पिंपळ, वड, आंबा, जांभळ अशामुळे पाऊस, ऑक्सिजन आणि पाऊस पडतो। आज थोडासा रिमझिम पाऊस यावर्षी कमीच आहे। पाणी जपून वापरा, पाण्याची व्यवस्था करा। पुढील चालून कठीण आहे। म्हणून या जून जुलैमध्ये वृक्ष लागवड आपण करताल ही खात्री आहे। मी लक्ष्मण लटपटे, महाराष्ट्र ओबीसी अध्यक्ष। या माझा पूर्ण वृक्षारोपणावरच माझा हे आहे, डेमो आहे। मी दरवर्षी कमीत कमी 5 ते 10 झाड लावून त्याचं संरक्षण करतो आणि संगोपन करतो। गेल्या वर्षी त्या 2 वर्षाखाली माझ्याकडे मी सलाईनद्वारे पाणी झाडाला देऊन आज ते झाडं मला फळं देत आहेत। कमी पाण्यामध्ये मी झाडे वाढविले। जांभळ असो, आंबा असो, गडलिंबू, अनेक प्रकारचे झाडं, व्हरायटीचे झाडं माझ्याकडे आहेत। नारळ आहे, इलायची आहे, फणस आहे। अशा प्रत्येक झाडाला मी कमी पाण्यामध्ये सेंद्रिय खत देऊन त्याचे संरक्षण केले आणि इथून पुढे बी करणार। आपण बी ह्या जर पावसाळ्याची टंचाई कमी करायची असेल तर आपण झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाला संतुलन ठेवा, प्रदूषण कमी करा। कारण मानवच ह्याला कारण आहे या निसर्गाला चॅलेंज द्यायला। आणि एक दिवस असं होणार आहे की दरवर्षी प्रमाणे गेल्या वर्षी 42 होतं, यावर्षी 44, 46 झालं। आता त्याच्या पुढल्या वर्षी हे येणाऱ्या 2027 मध्ये तर टेम्परेचर भरपूर वाढणार। म्हणून आपण काळजी घ्या, झाडं लावा, झाडे जगवा, जनावरं सेंद्रिय खत याचा वापर करून झाडाला त्याचं संगोपन करा। आज थोडासा पाऊस पडत आहे। ह्या पावसाने इतकुशा काही होतच नाही, कारण जमीन एवढी तपलेली आहे की 4 दिवस जरी मोठं पाऊस जरी पडलं तर जमीनमध्ये पाणी साठवण होणार नाही। कारण पाऊस बऱ्याच दिवसापासून दडी मारलेली होती। चला इथंच थांबतो। लाईव्ह पाऊस आपल्यापर्यंत पोहोचेला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब जे प्लॅटफॉर्म माझे आहेत त्याच्यावर पूर्ण आज मी थोडासा गंगाखेड शहराचा आलेला थोडासा रिमझिम पाऊस, या पावसाचं मी आपल्याला दाखवत आहे। हे बघा माझ्या घरचे झाडं, म्हणजे साऱ्या कुंड्यामध्ये हे झाडं, त्याच्यामुळं मला यावर्षी थोडासा उन्हाळा जाणवला नाही। छोटंच घर आहे पण त्या छोट्या घरामध्ये पूर्ण निसर्ग वातावरण माझ्याकडे आहे। हे पण हा झाड आहे, असं कोणतंच झाड नाही म्हणून नाही। आणि गावाकडे बी भरपूर झाडं आहेत। जिथं मोकळी जागा असेल तिथं माझ्याकडे झाडं भरपूर आहेत। पाऊस चालू आहे, पावसाचं आपण स्वागत करू।
चांगल्या दर्जाने पाऊस पडत आहे, म्हणजे रिमझिममध्ये. ते पहा आंबे माझ्या झाडाला आत्ताच पण या पावसामध्ये दाखवतो. हे सलाईनच्या द्वारे झाडं तयार करून आज यावर्षी हापूस आंबेसुद्धा मला भरपूर त्याचे हे भेटले, लाभ भेटले. म्हणून बघा, असं कुठलं झाड नाही काय. हे देवपूजा करता फुलं आहेत. प्रत्येक व्हरायटीचे झाड माझ्या घरामध्ये हे पहा. पण मी देवपूजा सहित हे ड्रायिंग फ्रूट म्हणजे छोट्याच्या कॅन्डामध्ये आहे. आता यावर्षी त्याला लागण आणि भरपूर होत आहे. आणि ड्रायिंग फ्रूट बी खूप दर्जाचं आहे. कोरपड आहे, फार नमुने, चिमकुरा आहे, भाजीपाला, कढीपत्ता, असे कोणचे झाड नाही म्हणून मला कुठं जायची गरज नाही. कढीपत्ता पण आहे, लिंबू आहे, गळलिंबू आहे. प्रत्येक व्हरायटीचे झाडं माझ्या अंगणामध्ये आहेत. मनी प्लॅन आहे, शोचे झाड आहेत, येल आहे, सर्व आहे. म्हणून आपण मी झाडे लावा, झाडे जगवा. हे पहा, कढीपत्ता पण छोट्या तुळशीमध्ये, छोट्याच कुंडीमध्ये असा सुंदर कढीपत्ता, म्हणजे बाहेरचा आहे पण ह्याच्यामध्ये पण आहे.